सजयति सुन्दरोऽद्नो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणीर्वितमसारासन्नासद्विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारदुराया शुभ्रवस्त्रावृताया वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदिरे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। साईनाथ महाराज की जय। आपण साई सच्चरिताचं चिंतन करतो। हेमाडपंत रचित साई सच्चरित। आता श्री साई सच्चरित अध्याय आपण आज 47वा अध्याय पाहणार आहोत। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्याय नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। ज्यांचे क्षणैक देखल्या वदन होय अनंत जन्म दुःख दलन, ते परमानंद जनन स्थान धन्य श्रीवदन साईचे। साईबाबांच्या मुखकमलाकडे पाहिल्यानंतर अनंत जन्मीचे दुःख नाहीशी होतात। भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद, अशी अवस्था आपल्या मनाची होऊन जाते। ज्यांचे झाल्या कृपावलोकन तात्काळ कर्मबंध विमोचन, स्वानंद पुष्टी निज भक्तजन न लागता क्षण लादते। ज्यांची कृपादृष्टी आपल्यावर एकदा पडली की मग मनुष्याची कर्मबंधनातनं मुक्त राहतो। आता सद्गुरूची कृपा लाभण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात, मग कृपा लाभते। सद्गुरूची सेवा करावी लागते, निरपेक्ष भावनेने जीवन जगावं लागतं, मग सद्गुरूची कृपा होते। अनन्य निष्ठा पाहिजे सद्गुरूच्या चरणी। आणि एकदा का अशी अनन्य निष्ठा सद्गुरूच्या चरणी झाली की मग सद्गुरू कृपा करतो। कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरी राया। सद्गुरूची कृपादृष्टी आपल्यावर असावी त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे। ज्यांच्या कृपादृष्टी पुढे कर्माचे पिढे बिरडे, यत्कृपा सूर्याच्या उजेडे भव खद्योत दडे निस्तेज। यत्कृपा सूर्याच्या उजेडे भव खद्योत दडे निस्तेज। आता खद्योत म्हणजे काजवे। हे काजवे अंधारामध्ये चमकतात आणि सूर्याचा प्रकाश पडला की काजव्यांचा प्रकाश नाहीसा होतो। म्हणजे काजव्याचा प्रकाश आहे कधी अंधारात, पण सूर्याचा प्रकाश म्हणजे सूर्याचा उदय झाल्याबरोबर काजव्यांचं तेज लुप्त होऊन जातं, काजवे दिसेनासे होतात। तसं अज्ञान अवस्थेमध्ये आपल्याला या भवसागराची भीती वाटते आणि सद्गुरु कृपेचा ज्ञानसूर्याचा उदय झाला की ह्या भवसागराची भीती नाहीशी होऊन जाते। जसं मृगजळ आहे, वास्तविकता तिचं जळ नाही, पण मृगाला वाटतं जळ आहे म्हणून त्याला मृगजळच नाव पडलेलं आहे। म्हणजे जमीन तापलेली असते, त्याच्यावरनं वारा वाहत असतो, त्यामुळे पाण्याचा भास निर्माण होतो आणि पाण्याचा भास झाला हे आपल्याला कळतं, पण त्या मृगाला कळत नसल्यामुळे मृगाला असं वाटतं तिथे पाणी आहे आणि ते पाणी पिण्याच्या आशेने मृग त्या ठिकाणी जातो, पण तिथं पाणी नसतं म्हणून त्याला मृगजळ असं म्हणतात। तसं ह्या काजवे जसे सूर्याच्या प्रकाशाने लुप्त होऊन जातात, तसं अज्ञान अवस्थेमध्ये असलेलं हे जे भवसागराचं भय आहे
ते सद्गुरु कृपेचा सूर्य उदय झाल्यानंतर ह्या भवसागराची भीती भक्तांच्या मनामध्ये राहत नाही. ज्यांच्या कृपादृष्टीपुढे कर्माचे फिटे बिरडे कृपा यत्कृपा सूर्याच्या उजेडे भव खद्योत जडे निस्तेज. जगाची पापे भागीरथी धुते तेने ती स्वय मलयुक्त होते. साचला निजमल निर्सावयाते साधूची इच्छिते चरणरज. जगाची पापे भागीरथी धुते. भागीरथी नदी म्हणजे गंगा नदी भगीरथाने आणली म्हणून तिला भागीरथी म्हटलेलं. तर ही भागीरथी नदी गंगा नदी ती म्हणजे आमच्यासारख्या सामान्य माणसांची पाप धुते. म्हणजे पापी माणसाची पाप धुते हा त्याचा अर्थ आहे. आता पापी माणसाची पाप गंगेने धुतल्यानंतर ते सगळा मळ पापाचा मळ कशात आहे गंगेमध्ये. मग तो पापाचा मळ आपल्यातनं निघून जावा म्हणून गंगा काय करते साधू संतांचे चरण धुते. साचला निजमल निरसावया ते साधूचे इच्छिते चरणरज. मग ती गंगा साधूंच्या चरणाचा आश्रय घेते. आपल्याला माहिती आहे कर्कोटक ऋषीचा आश्रम आहे. पुंडलिक आपल्या आई वडिलाला घेऊन निघालाय. कर्कोटक ऋषींचा आश्रम काशीच्या अलीकडे 50 कोस काशी लांब आहे. पुंडलिक आई वडिलाला घेऊन त्या ठिकाणी थांबलेला आहे. म्हणजे बायकोला खांद्यावर घेतले ना आई वडिलाला चालवतोय असं त्या ठिकाणी तो आलेला आहे. तर त्याला रात्रीच्या वेळेला आश्चर्य वाटलं. 3 अत्यंत मलिन स्त्रिया त्या ठिकाणी म्हणजे ज्यांची अंग काळसर झालेली आहेत अंगावरची वस्त्र काळसर झालेली आहेत अशा स्त्रिया त्या कर्कोटक ऋषींच्या आश्रमात जातात. त्या ठिकाणी सेवा करतात आणि परत ज्यावेळेला त्या बाहेर येतात त्यावेळेला त्यांची कांती लखलिखित झालेली असते. त्यांच्या शरीरावरचं तेज वाढलेलं असतं. अंगावरची वस्त्र नित्य नूतन वस्त्र धारण केलीत असं वाटतं. म्हणून तो जाऊन त्यांना विचारतो की आपण कोण आहेत. जाताना इतक्या काळ्या कभिन्न होता येताना इतक्या तेजोमय होऊन आलेले आहात. जाताना तुमची वस्त्र मलिन होती आणि येताना इतके स्वच्छ वस्त्र तुमच्या अंगावरती आहे. काय आहे रहस्य या गोष्टीचं. तेव्हा ते म्हणतात आम्ही गंगा यमुना सरस्वती आहोत. आम्ही ह्या ऋषींच्या आश्रमामध्ये सेवा करतो आणि त्या सेवेमुळे आमचे पाप नाहीशी होतात. मग पुंडलिक कर्कोटक ऋषींना शरण जातो आणि पुंडलिकाला ते उपदेश करतात. मग तो विचारतो तुम्ही असं काय पुण्य केले की हे तुमच्या चरणतीर्थाची अपेक्षा करतात. मग कर्कोटक ऋषींनी सांगितलं की मी आई वडिलांची सेवा करतो याच्यापेक्षा दुसरं काही करत नाही. आई वडिलांची सेवा हे सगळं पुण्याचं सार आहे म्हणाले. जगातली जेवढी पुण्य आहेत आई वडिलांच्या सेवेने सगळी पुण्य प्राप्त होते. प्रत्यक्ष परमात्मा तुमच्या दर्शनाला येतो. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. कधी साधूचे पाय लागती कधी मजमाजे स्नानार्थ येते त्यावेळी निज पापाची निर्गती नव्हे निश्चिती जाणेती. कधी एकदा साधू संतांची चरण मला लागतील. म्हणजे कुंभमेळ्यामध्ये साधू आता बघा कुंभमेळा चालू आहे. त्या कुंभमेळ्यामध्ये हरिद्वारला कुंभमेळा आहे. तर त्या ठिकाणी नदी त्यांच्या दर्शनाला येत असते पवित्र व्हावी म्हणून. ऐशा साधूंचा मुकुटमणी समर्थ साई यांची ही वाणी जाणून अत्याद्रैभाविक सज्जनी आकर्णी जे पावनी ही कथा. अशा साधूंचा मुकुटमणी कोण आहेत आमचे साईबाबा आहेत. त्यांची कथा आपण श्रवण करावी. नवल या कथेचे महिमान श्रोते सज्ञान वा ज्ञान परिसरा टोटेल कर्मबंधन परमपावन हे कथा. अज्ञानी माणसं असतील तर सद्गुरु कृपेने त्यांना ज्ञानाची प्राप्ती होईल. ज्ञानी माणसं असतील तर ज्ञानी माणसं असल्यामुळे त्यांच्यावरती बघा ज्ञानी माणसावरती लवकर त्यांना एखादा गोष्ट जर पटली बुद्धीला तर ते मान्य करतात.
म्हणजे त्यांना ती गोष्ट लवकर आत्मसात करता येते. मग ज्ञानी मनुष्य असो का अज्ञानी असो, दोघांचंही समाधान बाबा करतात. नवल्या कथेचे महिमान श्रोते सज्ञान वा ज्ञान परिसरात तोटेल कर्मवंदन परमपावन हे कथा. कथा ऐकणारे श्रोते ज्ञानी असतील तरी त्यांना आनंद प्राप्त होईल, आणि श्रोते अज्ञान असतील त्यांना सुद्धा आनंद प्राप्त होईल. अशी ही परमपावन कथा आहे. नयनांचा आहे नयनसाई, श्रवणाचा आहे श्रवणपाही, देण्याची रिघोनी माझे हृदय वार्ताजी ही निवेदली. नयनांचा नयनसाई म्हणजे आपले डोळे आहेत, पण डोळ्यातनं पाहणारी शक्ती. नयनांचा नयन, कान आहेत पण कानातनं ऐकणारी शक्ती. म्हणून डोळ्याचा डोळा आणि कानाचा कान असणारे हे साईबाबा माझ्या हृदयामध्ये वास करतायत, आणि तेच माझ्या मुखातनं वजवतायत, तेच माझ्या हातातनं लिहित आहेत. साई स्वय महानुभाव करे परिसता या कथेचा नवलाव, श्रोते विसरतील देहभाव, अष्टप्रेम भाव दाटतील. अशी ही संतांची कथा ऐकताना श्रोत्याला आश्चर्य वाटायला लागेल की किती विविध प्रकारच्या कथा या ग्रंथामध्ये आहेत. कथा ऐकता ऐकता श्रोते देहभान विसरून जातील, त्यांच्या मनामध्ये अष्टसात्विक भाव दाटतील. साईमुखीचे हे कथा लक्ष लावून तिच्या हृदगता तात्पर्यावरी दृष्टी ठेवता कृतकर्तव्यता श्रोत्यास. मग साईबाबांच्या मुखातनं आलेली ही कथा आपण लक्षपूर्वक श्रवण केली पाहिजे, आणि त्यातनं बाबांना काय आपल्याला उपदेश करायचा आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. कथेमधलं तात्पर्य काय आहे, त्या गोष्टी सांगतायत बाबा, पण त्या गोष्टीतलं तात्पर्य काय आहे ते तात्पर्य आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे. तरी विनंती वर्षीचे श्रोता जरी मी या कथेचा वक्ता, मीही तुम्हासारखाच रीता न घेता मतितार्थात येथील. मीही म्हणाले तुमच्यासारखाच एक श्रोता आहे. आठवितात याचे भक्त प्रेम, मन विसरे मनोधर्म, होय संसार त्रस्ताव परम, याहून परम लाभ काय. प्रेमाने बाबांची आठवण करताना मनाचा धर्म काय आहे, चंचलपणा. हा मनाचा धर्म मन विसरून जातं आणि बाबांच्या चरणी स्थिर होतं. पूर्वकथेचे अनुसंधान श्रोता प्रसिजे सावधान, होईल जीवा समाधान. कथा अव्यवधान परिसता. अव्यवधान म्हणजे आपल्या मनाची एकाग्रता न ढळता कथा श्रवण करणे. गताध्यायाचे अंती ऐकली शेळ्यांची कथा श्रुती, तया ठाई बाबांची प्रीती गतजन्म स्मृती तयाची. हे बाबांचे गेल्या जन्मातले भक्त होते, पण बाबांच्या जवळ राहून सुद्धा बाबांनी केलेला बोध त्यांनी श्रवण केला नाही, त्यामुळे त्यांची वृत्ती पालटली आणि त्यामुळे त्यांनी आपसामध्येच भांडले. दोघं भाऊ एकमेकांशी निकराचे भांडले, दोघं मरण पावले. ते आता ह्या जन्मी शेळीच्या जन्माला आलेले. बाबांना त्यांचं पूर्वजन्म आठवलं आणि त्यांच्यावर कृपा करायची ठरवली, पण त्यांचं कर्मच एवढं कठीण होतं की बाबांनी कृपा करून त्यांना विकत घेतलंय. पण बाकीचे त्यांचे जे भक्त आहेत, बाबा म्हणाले हे 16 रुपयाला एक तुम्ही शेळी घेतली, महाग पडली. बाबा म्हणतात त्याला चारा आणून खायला घाला, गोळ ते काय डाळ खायला घाला, आणि पुन्हा त्याला परत करा. ज्याच्याकडनं शेळ्या विकत घेतल्या त्याला परत करा. आणि मग बाबा सांगतात की यांच्यावरती मी कृपा करायला गेलो, पण त्यांचं कर्मच त्यांच्या आड येत आहे म्हणाले. दैवाने दिलं आणि कर्मांनी नेलं म्हणतात त्या. तैसी दाता ही कथा द्रव्य लोभाचे परमावस्था, कैसिनी अधपाता सावधानता परिसावी. तशीच द्रव्य लोभाची परम अवस्था माणसाला अधोगतीला कशी नेते ही कथा. साईच पूर्ण कृपादृष्टी कथा सुचवी उठावठी, येऊन दे श्रवणातुटी सुखसंतुष्टी वाढवी. कथा वक्ता आणि वदन स्वय साई समर्थ आपण, तेथे हेमाड किमर्थ कवण उगाच टोपण नावाचा. कथा ही बाबांचीच, वक्तेही बाबाच, हे वदन सुद्धा बाबांचंच, आणि बाबाच कथा सांगतायत, बाबाच कथा लिहित आहेत. हेमाडपंत हे केवळ निमित्त आहे.
श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. साईच पूर्णत्वा बैसलो साई कथाब्दी तटीत्वा, त्या आम्हा काय कथांची आटाटी, कल्पतरुच्या तळवटी, कामना उठितो सिद्धी. साई कथाब्दी म्हणजे साईबाबांच्या कथा म्हणजे जणू काही कथेंचा सागरच आहे. म्हणजे सागरातनं आपण किती जरी पाणी काढलं ना तरी सागर काही रिता होत नाही. तसं बाबांच्या कथा कितीही सांगितल्या तरी अजून सांगायच्या शिल्लकच राहतात. साई कथाब्दी, अब्दी म्हणजे समुद्र. साई कथाब्दी तटी, त्या आम्हा काय कथांची आटाटी, कल्पतरूच्या तळवटी, कामना उठी तो सिद्धी. कल्पतरूच्या झाडाखाली आपण बसलो होतो, मनात जी इच्छा येईल ती पूर्ण होते. काय दिनकराच्या घरी कोणा दीपाची, कोण दीपाची चिंता करी, दया दया अमृतपान निरंतरी, विषाची लहरी काय दया. दिनकर म्हणजे सूर्य. सूर्याच्या घरी राहणाऱ्या माणसाला आता संध्याकाळ झाली बाबा, अंधार पडेल, दिवाबत्ती करावी लागेल, अशी काळजी करायचं कारण नाही, कारण तिथं अंधार येणारच नाही ना. काय दिनकराच्या घरी कोण दीपाची चिंता करी, जया अमृतपान निरंतरी, विषाचे लहरी काय दया. जो मनुष्य रोज अमृतपान करतोय त्याला विषाचं भय कसलंय. असता आम्ही साई असता आम्हा साईसारखा सदैव आमचा पाठे राखा, वाण काय कथा पियुखा, येथेच चाका त्या हरिका. साईबाबासारखा पाठीराखा असताना, सद्गुरूसारखा असता पाठीराखा. आम्हाला कथा कमी कशाला पडतील, त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या लीलाच अगम्य. आमचं सांगता सांगता आयुष्य संपून जाईल, पण त्यांच्या कथा सांगायच्या शिल्लकच राहतील. इतकं त्यांचं अपरंपार त्यांच्याकडे भांडार आहे त्या कथेचं. म्हणजे त्यांनी इतक्या लीला केल्या आहेत की त्या सगळ्या एका जन्मात सांगून होणं कठीण आहे. असता मा साईसारखा सदैव आमचा पाठे राखा, वाण काय कथा पियुखा, येथेच चाका त्या हरिका. कर्मसूत्र उठे गहन कोणासही ना होया कलन, ठके जेत वास ज्ञान भावार्थ अज्ञान तारे तरी जेत. कर्मसूत्र मात्र मोठं कठीण आहे, कुणालाही त्याचं आकलन होत नाही. म्हणजे असं का घडतं तर मागच्या जन्मात आपण काहीतरी पाप केलेलं असतं, ते पुढे उभे राहतं आपल्या. गतजन्मामध्ये केलेली पाप, गतजन्मामध्ये केलेलं पुण्य हे आपलं संचित आहे. हे आपण घेऊन आलोय, त्याला आपण म्हणतो जन्मपत्रिका. ते आपलं संचित आहे, आपण घेऊन आलोय. चांगलं जे केलंय तेही घेऊन आलोय, वाईट जे केलंय तेही घेऊन आलोय. आणि त्यावेळेला वाईटाचं भोग समोर येतात त्यावेळेला आपल्याला दुःखाला सुरुवात होते. ज्या वेळेला सुखाचे भोग समोर येतात त्यावेळेला मनासारख्या घटना घडायला लागतात. बरं, हे काही कर्म दुसऱ्याचं आपण भोगतोय का हो? नाही. मनात वाचरे पूर्वसंचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. म्हणून त्याला कर्माची गती गहन आहे म्हणतो. कर्माची गती गहन आहे. कर्मसूत्र मोठे गहन कोणा, कारण त्याला आता गेल्या जन्माला आपण काय केलं आठवत नसतं ना. ते साधू संत सांगतील आपल्याला, तू हे काय बाबा मागच्या जन्माला हे केले त्यामुळे हे भोग तुझ्या वाट्याला आहे. कर्मसूत्र मोठे गहन कोणासे ना होई आकलन, ठके जेत महासज्ञान भावार्थे अज्ञान तरी जेत. तैसा दुर्गम ईश्वरी नियम कोण करील त्याचा ते कर्म, आचरा नित्य लौकिक धर्म करावे तत्कर्म सर्वदा. म्हणून परमेश्वराचं आपल्या प्रत्येक कृतीकडे लक्ष असतं, म्हणून सत्कर्म करावी. नाही तरी अत्यंत धर्म पाहून या मरण धर्म, जैसे जैसे जायचे कर्म पावते जन्म तनुस्वरूप. नाही तर मग आपण जर अकर्म केलं म्हणजे करू नये ते कर्म केलं. अकर्म म्हणजे काय? जे कर्म करू नये ते करणं, त्याला अकर्म म्हणतात. धर्माने जे करू नये म्हणून सांगितलं ते करणं, ते अकर्म झालं. यथा कर्म यथा श्रुत, शुक्रबीज समन्वित, काही योनीद्वारी प्रवेशत, स्थावर भावाप्रत काही. यथा कर्म यथा श्रुत, जसं ज्या माणसाने कर्म केले त्यावेळेला त्याप्रमाणे त्याला स्थावर जंगमात्मक पुढचा जन्म मिळतो. काहींना लाकडा, काहींना दगडाचा जन्म, काहींना
झाडाचा जन्म, कुणाला कशाचा जन्म, कुणाला निरनिळ्या प्राण्यांचा जन्म, असं आपल्या आपल्या कर्माप्रमाणे ते जन्म मिळत. जाणा हे मूळ अविद्यावंत शरीर ग्रहणा लागी उद्यत यथा प्रज्ञम हे संभवः श्रुत्यर्थ नाही कवणा ठावा जन्म घेणे तरी तो घ्यावा रुचेल जीवा जो जैसा यथा प्रज्ञम ही संभवः म्हणजे ज्याचं जसं कर्म तसाच त्याला जन्म मिळणार. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, ज्याच्या तुमच्या जशा इच्छा शिल्लक राहिल्या असतील तसाच जन्म मिळणार. जाणा हे मूढ अविद्यावंत शरीर ग्रहणाला उद्यत जैसे दयाची उपार्जित शरीर प्राप्त तैसे दया म्हणून शरीर पाता आधी न जन्माची अमोल संधी दौडीना जो आत्मा आत्मबोधावधी तो एक सुधी जाणावा. म्हणून जोपर्यंत शरीर आपल्या ताब्यामध्ये आहे तोपर्यंत सत्कर्म करावी. कारण जे काही केले ते तुम्हाला पुढच्या जन्मी भोगायचं आहे. वाईट केलं तर वाईट भोगायचं आहे, चांगलं केलं तर चांगलं भोगायचं आहे. म्हणून चांगलंच आचरण करावं. तोच संसार बंधमुक्त इतर संसार चक्री पडतं कधीही शरीरत्वासे नमुकत यातना न चुकत जन्माच्या. मग संसारात त्या बंधनातनं मुक्त कोण होणार? म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातनं मुक्त कोण होणार? जो सद्गुरूला शरण गेलाय तो मुक्त होणार. बाकीच्यांना पुनरुपी जन्म पुनरुपी मरण आहेच, पण नुसतं सद्गुरूला शरण जाऊन उपयोग नाही. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आचरण केलं तरच उपयोग आहे. नाहीतर या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडून दिलं तर पालत्या घड्यावर पाणी असंच होणार. तो संसार बंधमुक्त इतर संसार चक्री पडतं कधीही शरीरत्वासे मुक्त यातना न चुकत जन्माच्या. आता या कथेचा नवलाव दुष्टवृत्तीशी अंतर्भाव बुजे मी देह ही आठव सात्विक अष्टभाव उठतील. आता या कथेचा नवलाव, आता ही कथा ऐका. दुष्टबुद्धीचा अंतर्भाव इथे बुजे मी देह ही आठव अष्टसात्विक भाव उठतील. ही कथा ऐकल्यानंतर मी देह आहे, देहोहम ही भावना निघून जाईल आणि अष्टसात्विक भाव आपल्या मनावरती निर्माण होतील. गाठी असता अमुपधन स्वभावेदो अत्यंत कृपण धिगधिगतयाची जीवन आमरणशीण अनुभवी. काही लोकांना परमेश्वराच्या कृपेने किंवा त्यांच्या पूर्वजन्मामध्ये केलेल्या चांगल्या कर्मामुळे भरपूर धनाची प्राप्ती होते. पण त्या धनाचा आपण उपभोग घ्यायला पाहिजे. ती लोक उपभोग घेत नाही, कंजूसपणा करतात आणि त्या धनाचा आपण स्वतः उपयोग न घेतल्यामुळे ते धन कुणासाठी याने साठवलंय तर लोकांसाठी साठवलंय असं त्याचा अर्थ. म्हणजे धन मिळवायचंय, मग त्या धनाचा उपभोग घेतला पाहिजे का नाही? आणि धनाचा आपण उपभोग घेत नाही, मग ते धन कुणासाठी? ते विना कष्ट करता दुसऱ्या माणसाला ते धन मिळून जातं. गाठी असता अमुपधन स्वभावी अत्यंत कृपण धिग तयाचे जीवन आमरणशीण अनुभवी. आता भगवंताने आपल्याकडे एवढं धन कशासाठी दिलंय याचा विचार केलाय का? तर तुझ्या प्रपंचात तुझ्यावरती अवलंबून असलेली जी माणसं आहेत त्यांनाही सुखी ठेव. तुझ्या मित्रमंडळीला नडी अडचणीला मदत कर. याच्यासाठी धन भगवंताने आपल्याजवळ दिले. अडले जाकसले जाणावे यथानुशक्ती कामास यावे चित्त वित्त द्यावे परमेश्वरी. कशासाठी धन? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम मार्गाने धन संपादन करावं आणि उदास वृत्तीने गरजू माणसाला त्याचं वाटप करून टाकावं. गाठी असता अमुपधन स्वभावेदो अत्यंत कृपण धिग तयाचे जीवन आमरणशीण अनुभवी. मग त्याला पैसे मिळवताना कष्ट आहेत, सांभाळताना कष्ट आहेत, पैसे खर्च करताना कष्ट आहे. कुणाला? कंजूस माणसाला. पैसे म्हणजे खाणं पिणं बाजूला ठेवून तो पैसे साठवतो. आता कित्येक भिकारींचं बघा, मेल्यानंतर त्यांच्याकडे भरपूर द्रव्य साठलेलं असतं. मग त्यांना चांगली वस्तू खाता येत नाहीत का? पण ते त्यांच्या नशिबात नाही ना.
पुन्हा कदन्नच लोकांनी दिलेलंच खाणार ते. त्यांच्याकडे आता म्हणजे माणूस दया करून भिकाऱ्याला काही दक्षिणा देतो. आता त्याला पैसे मिळालेत ना, त्या पैशाचं चांगलं चांगलं काहीतरी खायला पाहिजे ना त्या शरीराला, ते तो करत नाही. उलट तो पैसे असे साठवून ठेवतो, त्याचा उपभोग तो स्वतः कधी घेत नाही आणि मग ते सरकार जमा होऊन जातं किंवा कोणीतरी त्याचा लाभ घेतात. त्यातही वैरवृत्तीचा वारा कदा काळी नव्हे बरा, तया पासाव मनासे आवरा, करील मातेरा जन्माचा. त्यातनं पैसे आले की त्याच्यावर वैर आलं. परस्पर वैराचा परिणाम उत्तमाचा जन्मे, अधम ऋण वैरात्या धर्म फिटे तो जन्म परंपरा. परस्पराच्या वैरी झालो आपण, त्याचा परिणाम काय होणार? चांगल्या कुळात जन्माला येऊन सुद्धा वैरभावामुळे आपण नरकाच्या मार्गाला जाणार. ऋण वैर आणि हत्या म्हणजे लोकांचं घेतलेलं ऋण आहे ते या जन्मात नाही पुढच्या जन्मात फेडावंच लागतं. देणे हे गतजन्मीचे सकळही सव्याज देणे असे. गेल्या जन्मामध्ये घेतलेलं ऋण या जन्मामध्ये आपल्याला व्याजासहित फेडावं लागतं. देणे हे गतजन्मीचे सकळही सव्याज देणे असे. व्याजासहित फेडावं लागतं गेल्या जन्मातलं ऋण जे आहे ते. ऋण वैर गेल्या जन्मात आपण कोणाशी वैर केला असेल ते ह्या जन्मामध्ये तो आपल्या नशिबाला येतोच. ऋण वैर हत्या, आपण जर कोणाची हत्या केली असेल तो या जन्मामध्ये तो आपली हत्या करायच्या मार्गावरच असतो. जो काही त्याला देह प्राप्त झालेला आहे, त्या समजा त्याला सर्पाचा देह प्राप्त झाला तर तो आपल्याला डंख मारायला येणार. ऋणा वैर हत्यांचा धर्म फिटे तो जन्म परंपरा. हे अर्थीचे अमृतवाणी साई मुखोद्गत परमपावनी करतो सादर श्रोते आला कुणी आस्था विष्णू सावधान. ही बाबाने सांगितलेली कथा तुम्हाला सांगतो. तीही कथा जैसी ऐकली तै जैसी माझ्या स्मरणी राहिली तैसीच करतो त्याच बोली जे ती माऊली वरली ती. बाबाने सांगितलेलं जेवढं माझ्या लक्षात राहिलं तसं मी तुम्हाला सांगतो. साईचं स्वयंचरित्रकार लिहून घेती कथा विस्तार. हेमाड केवळ निमित्त मात्र सूत्रधार ज्याचा तो. बाबांनी हेमाड पंत म्हणतात मला निमित्त केलं आहे आणि सूत्रधार तोच आहे, तेच माझ्याकडनं लिहून घेतात. एके प्रातःकाळचे प्रहरी 8 वाजायच्या अवसरी करून या नित्याची न्यारी पडलो बाहेरी फिरावया. मार्गी जाता जाता श्रमलो नदी किनारी एका पातलो पाय धुतले स्नान केले अंतरी झालो भोस. नदी तरी होती केवढी त्या राहत्या नदी एवढी पाणी भरले होते दुसरी काठा असे झाडी लवाड्याची होती तेथे पायवाट. मार्गही होता स्पष्ट वृक्षे काठी होते घनदाट छाया उत्कृष्ट पडलेली. वायू आहे मंद मंद तेने मनाला बहु आनंद दृष्टी देखोनी वृक्षवृंद बैसलो स्वच्छंद छायसी. जाता चिलिम भरावयाला तदर्थ छापी भिजवाव्याला डराव डराव शब्द ऐकला ध्वनी मज वाटला बेडकाचा. बाबा म्हणतात बाबाने कथा सांगायला सुरुवात केली. एकदा न्यारी केली आणि बाहेर फिरायला पडलो. 8 वाजले होते. नदी किनाऱ्याने जाता जाता नदीच्या काठी बसलो होतो आणि असं वाटलं चिलीम प्यावी म्हणून छापी भिजवण्यासाठी पाण्यामध्ये हात घालावा असा विचार केला. तेवढ्यात डराव डराव असा बेडकाचा ध्वनी माझ्या कानावर पडला. डराव डराव शब्द ऐकला ध्वनी मज वाटला बेडकाचा. नवल काय पाणी जेथे बेडूक असणे सहजते ते छापी भिजवून तो मी परते घेतली हा ते चकमक. आता बेडकाचा आवाज आला तरी मी काय विचार केला की पाणी आहे तिथे बेडूक असणारच, चिखल आहे तिथे बेडूक असणारच आहे. गारेवरी ठिणगी पाडून चिलीम तयार केली पेटून तोच एक वाटसर येऊन बैसला वंदून मजवाशी. चिलीम तयार केली गारेवर गार आपटून. त्याच वेळेला एक वाटसर आला आणि मला नमस्कार करून माझ्याजवळ बसला. बाबा कथा सांगतायत. नम्रपणे मजकडून चिलीम आपल्या हाती घेऊन लई लांब झुकलात म्हणून आदरे मज पुसून राहिला. मशीद फार लांब येथून जेथे जाता होईल ऊन हे पलीकडे माझे सदन चिलीम पिऊन जाऊचे. तेथे वाईज खाकी भाकर स्वस्त आराम करा वेळेवर मग ऊन खाली झाल्यावर खुशाल वाकारा परतावे. त्यांनी त्या वाटसरून सांगितलं की इथून मशीद खूप लांब आहे,
उन्हाचं कुठं जाता, आता चला माझ्या घरी तिथेच चिलीम प्या, माझ्या घरी 2 घास खा आणि विश्रांती करून संध्याकाळी ऊन उतरलं की मग मशिदीत जा. मीही येईन बराबर ऐसे भाषण झाल्यावर चिलीम पेटून वाटसर देही मजा साजरा उडव्या. तिकडे तो बेडूक अर्थ स्वरे ओरड करू लागे. गजरे चौकशी केली त्या वाटसरे, कोण बरे हा ओरडतो. तवमी वदे नदी काठी बेडूक सापडला असे संकटे लागले. त्याचे कर्म त्या पाठी एकती गोटी तुझं कधी रो. तेवढ्या बेडकाचा जोरजोरात आवाज यायला लागल्यावर त्याने विचारलं, कोण ओरडत आहे. बाबा म्हणाल, मी त्याला सांगितलं बेडूक ओरडतोय. आता काय झालंय म्हणे, का ओरडतोय हा बेडूक. बाबा म्हणतात, त्याचं कर्म त्याच्या मागे लागलंय. लागले त्याचे कर्म त्या पाठी. त्यांनी गेल्या जन्मातलं जे कर्म आहे ते आता त्याच्या मागे लागलंय म्हणाले. तुला त्याची गोष्ट सांगतो. पूर्वजन्मी जैसे करावे, ये जन्मी तैसे भरावे. कर्मभोगा सादर व्हावे, आता रडावे किमर्थ. गेल्या जन्मामध्ये जे आपण कर्म केले ते या जन्मामध्ये भोगावं लागतं. आता भोगताना रडून काय उपयोग आहे. मग ऐसे परिसोने चिलीम माझ्या हाती देऊन निघाला. वाटसोर तिथून म्हणे, मी पाहून येतो जरा. असे खरोखर तो बेडूक अथवा कोणी प्राणी अनेक मन तरी करू निशंक काय त्या दुःख आहे ते का मानले. बाबा आता मी जातो आणि त्या बेडकाला काय दुःख झालंय, कशासाठी तो ओरडतोय ते पाहून येतो. ऐशी तयाची इच्छा बघून म्हणालो, मी जाये पाहुणे. एका मोठ्या सर्पाजीवरने बेडूक पडून ओरडतो. जा म्हणले पाहुणे. एका सर्पाने त्या बेडकाला धरलंय म्हणून तो बेडूक ओरडतोय. बाबाने पाहिलेलं नाही, पण बाबाला अंतर्ज्ञानाने कळतंय. दोघेही महाहराम खोर, दोघांची कृत्य अघोर. पूर्वजन्मीची पापे भयंकर पावले देहांतर भोगावया. दोघंही हरामखोर आहेत. कोण, तो बेडूक आणि तो सर्प. कारण गेल्या जन्मातले दोघं आहेत आणि दोघंही हरामखोर आहेत. आपली पाप भोगण्यासाठी पुन्हा जन्माला आलेले आहेत. पूर्वकर्म भोगण्यासाठी आलेले आहेत. असता चालले असे विचार गेला. वाटसर त्या जागेवर आला. पाहून प्रत्यक्ष प्रकार म्हणे तो साचार वृत्तांत. सर्प येतो जैसा काळा, ऐसा मोठा जेवढा विशाळ. बेडूकही मोठा विक्राळ, परी तो फराळ सर्पाचा. म्हणले मोठाच्या मोठा सर्प आहे. आता तो बेडकाला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. तो त्याचा आहारच आहे म्हणाले. घडी अर्धघडीता सोबती पडली सर्पा मुख्या होती. काय विचित्र कर्मगती, क्षणात निश्चिंत होईल त्या. म्हणजे आता थोड्या वेळात तो बेडू सर्प खाऊन टाकेल. तव मी म्हणालो त्या ते काय करतो निश्चिंती ते. त्याचा मी बाप आहे ना येथे, मग मी कशा ते पाहिजे. सोडून आपले स्थान बसलो जो येथे येऊन तो. काय बेडू खाऊ देईना, पहा मी सोडवीन त्या कैसा. अरे म्हणाले, मी मशिदीतून इतक्या लांब आलो आहे, तो काय बेडकाला मरू देण्यासाठी आलो आहे कोणाले. पुढं काय होणार मला सगळं माहीत आहे म्हणून तर इथे येऊन बसलो. मी त्या बेडकाला मरू देणार नाही. कसा सर्प त्याला खातो तोच बघतो. आता इथून तो सोडवल्यावर आपण जाऊ आपल्या घरी. जा एकदा चिलीम बरी पाहू मग काय करी सर्व. चिलीम तात्काळ तयार केली. वाटसरने सोयीची केली. झुरका मारूनच पुढे केली. हाती बी घेतली ओढावं. मारले म्या झुरके 2. वाटसरला असं वेग घेऊन गेलो त्या लव्हाळ्यामधून. पावलो ते स्थान विचार. पुन्हाश्च सर्पा अवलोकन. वाटसर तो गेला भेवून केवढे हे झुड म्हणून. निवारीमध्ये लागून भीतीने त्याने पाहिला मोठाच्या मोठा सर्प आहे. बाबा त्याच्याजवळ जाऊ नका, मोठा सर्प आहे म्हणाले. म्हणे नका हो जाऊ पुढे. सर्प तो येईल आपल्याकडे पळू. म्हणता स्थळे साकडे नका हो तिकडे जाऊ नका. आहो म्हणाले, इथून पळायला सुद्धा जागा नाही. एवढा मोठा सर्प आपल्या अंगावर आला तर काय करायचं. अवलोकित ऐसा देखावा वाटसर तो भ्याला जेव्हा. मग त्या दोघांच्या वैरभावा संबंध परसावा उपलेश. अरे बाबा वीरभद्राप्पा, अजून हा तुझा वैरी बसप्पा पावला नाही का अनुतापा. दरदूर रूप आला तरी. बाबा म्हणता, अरे वीरभद्राप्पा, तुझा हा वैरी बसाप्पा बेडकाच्या जन्माला आला तरी अजून काही वैर विसरलेला दिसत नाही. त्याला अजून पश्चाताप झालेला दिसत नाही. तोही आला सर्प येऊनी तरी हाड वैर अजूनही. आता तरी शरम धरून वैर तेजने स्वस्त्रा. अरे
अजूनही तुझ्या डोक्यात याच्याविषयी वैर आहे का? याला खायला आलास तू. सर्पाला बाबा म्हणतात. आता तरी वैर सोडून द्या. शब्द पडता मुखातून सर्प जो पळाला बेडूक सोडून सत्वर खोल पाण्यात शिरून अदृश्य तिथून झाला. बाबांचे शब्द कानावर पडल्यावर त्याला उपरती झाली. कुणाला? सर्पाला. त्याने बेडकाला खायचं सोडून दिलं, बेडकाला सोडून दिलं आणि स्वतः पाण्यामध्ये अदृश्य झाला. मृत्यूचे मुखामधला बेडूक टणकण उडून गेला. तोही झाडीत जाऊन लपाला. वाटसरू झाला साश्चर्य. आणि बेडूक वाचला. पटकीने उडी मारून तो झाडाच्या आड लपून राहिला. यातील वीरभद्रप्पा कोण तैसा चाकील बसाप्पा कोण वाटसरू कुसे वैराचे कारण म्हणे मज निवेदन करा की. आता बाबांनी सर्पाच्या मुखातनं बेडकाला सोडवलंय हे त्या वाटसरूंनी पाहिलं. आणि मग बाबांना प्रश्न विचारला, बाबा हा वीरप्पा कोण, हा बसप्पा कोण, मला सांगा. बरे आधी झाडा खाल्ले ते जाऊ ओढू चिलीम मागते म्हणालो करीन जिज्ञासापुरती मग मी स्वस्थळाप्रती जाईन. आलो दोघे झाडाखाली पडली होती झाड सावरे गार वाऱ्याचे जोर चालले पुनश सळ गावली चिलीमा वाटसरूने आधी उडली पश्चात माझी कधी दिली मी ती मी ओढता ओढता कथली कथा त्या वैरी वाटसरूस पहा माझे सळापासून 2 कोस अथवा 3 इतके दूर पवित्र स्थान महिमा संपन्न होते जुने. माझ्यापासून 2 कोसावर एक सुंदर असं पवित्र स्थान होतं. तेथे एक महादेवाचे मोडके देऊळ कधी काळाचे त्याच्या जीर्णोद्धाराचे आले सर्वांचे मनात. त्या ठिकाणी महादेवाचं मोडकं देऊळ होतं. त्या देवळाचा जीर्णोद्धार करायचं लोकांच्या मनामध्ये आलं. तदर्थ मोठी वर्गणी केली. बरीच रक्कम गोळा झाली. पूजा अर्चीची व्यवस्था ठेवली. पूर्ण आखली रूपरेषा. आणि लोकांनी वर्गणी काढली. भरपूर वर्गणी गोळा झाली. पूजा अर्चा कायम चालील असे त्यांनी व्यवस्था करून ठेवली. तेथील एक मोठा धनिक नेमले. त्या व्यवस्थापक पैसा केला. त्याच्या सगळं पूर्ण निर्णायक तो केला. गावातला एक श्रीमंत व्यापारी होता. त्यालाच त्याचा प्रमुख केला. त्यालाच व्यवस्थापक केला. त्याच्याकडे सगळे पैसे सुपूर्द केले. त्याने कीर्त ठेवावी पुस्तकात येत आपली वर्गणी रोख जमा करावी. हे कार्य हे अचूक करावे प्रामाणिकपणाने. आणि त्या व्यापाऱ्याला सांगितलं तुला जी काही देणगी द्यायची त्याची एक रोजनीशी वेगळी ठेव. म्हणजे मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आलेली रक्कम वेगळी ठेव. तू स्वतःची पण वर्गणी त्याच्यामध्ये टाक आणि सगळा हिशोब तूच ठेव. परी तो जाता मोठा कंजूस खार न लागाव पदरासायच्या धोरणे चालवी कामासह तेने ते तडी जाईना. आता गावकऱ्यांतर एवढ्या श्रीमंत माणसाच्या ताब्यात हे का काम दिलं की पैसे जर कमी पडले तर व्यापाऱ्यांनी स्वतःचे पैसे त्या मंदिराच्या कामाला लावावेत अशी गावकऱ्यांची इच्छा होती. पण व्यापारी मोठा कंजूस होता. तो आपल्या पदराला खार लागणार नाही याची काळजी घेत होता. त्यामुळे मंदिराचं काम लांबलं. खर्च केली सारी रक्कम अर्धे मुर्दे झाले काम खर्चीना हा पदरचा रामा गाठीचा छदाम सोडीना. हा त्यांनी लोकांनी दिलेली जी वर्गणी होती ती मात्र त्यांनी खर्च केली. पण स्वतःची काही रक्कम त्याच्यामध्ये खर्च केली नाही. आणि आता मंदिराचं काम अर्धवट राहिलं म्हणून स्वतःचे पैसे सुद्धा त्या कामासाठी त्यांनी दिले नाही. पुढे त्याच्या जमली घरी मंडळी पैसा जमणारी म्हणे ही तुझी सावकारी काय तरी रे कामाची. आणि मग त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं अरे तू सावकारी करतो, आम्ही तुझ्याकडनं कर्जाऊ पैसे घेतो, तुला व्याज देतो. अशा रीतीने व्याज रूपाने जमलेली लाखो रुपयाची वर्गणी तुझ्याकडे म्हणजे तुझ्या स्वतःच्याच कामायची, पण आमच्याच व्याजातनं जमा झालेली ती सगळी रक्कम आहे, तर तू गावाच्या कामासाठी ती लाव. महादेवाचा जीर्णोद्धार तू न लाविता हातभार पडेल कैसा नकळे पार काही विचार करियाचा. अरे हे परमेश्वरी कार्य आहे, या कार्याला तू तुझ्याजवळचा पैसा लाव. करून लोकांची मनधरणी पुनश्च मिळू आणि वर्गणी तीही देऊ तुझं पाठवणे आणखी ठिकाणी हे काम. हे बघ सध्या तुझा पैसा खर्च कर, आम्ही पुन्हा वर्गणी करू आणि ती तुला आणून देऊ, पण काम अर्धवट ठेवू नको. पुढे अनेक पैसा जमला, उत्तम वर्गाने हाती आला, काही न त्याचा उपयोग झाला. धनिक बैसला तो स्वस्त
असो जाता काही दिवस आले देवाजीच्या मनास, या धनिकाच्या कुटुंबास झाला ते समय दृष्टांत. तू तरी हो जागी, उठ बांधी जा त्या देवळा घुमट, जे करचशील त्याची शतपट, तुझं तो नीलकंठ देईल. मग त्या श्रीमंत व्यापारी काही पुन्हा त्या कामात लक्ष घालेना, लोकांनी वर्गणी आणखीन आणून दिली. मग भगवंताने काय केलं, त्या धनिक स्त्रीच्या स्वप्नामध्ये ते गेले आणि त्याच्या बायकोला सांगितलं, अगं तू ह्या मंदिराचा कळस बांध. कळस बांधले की काम झालं मंदिराचं. कळस हा शेवटचा आहे भाग मंदिराचा. तेव्हा कळस तू बांध आणि देव तुला जेवढे खर्च केलेस त्याच्या 100 पट जास्ती देईल. जे खर्चशील त्याची शतपट तुझं तो नीलकंठ देईल. दुसरे दिवशी तो दृष्टांत पतीच्या काणी घातला, अत्यंत कवडी खर्चता जाय प्राणांत, तया हा अत्यंत उद्वेग. आता त्याला एक कवडी खर्च झाली तर वाईट वाटणारा मनुष्य, एवढं सगळं काम आपण करावं हे त्याच्या पुढे मिळणारे 100 पट, पण ते खर्च करावेत असं त्याच्या कंजूस मनाला काही पटेना. करावा अहर्निश वित्त संचय, दुजा न त्याचा विषय चित्ताविषय, तयास या स्वप्नाचा आशय, द्रव्याचा वे केवी पटे. रात्रंदिवस पैसे साठवण्याकडे ज्याची वृत्ती आहे त्याला ह्या परमेश्वरी कार्यामध्ये पैसे खर्च करावेत असं वाटेना. त्याने सांगितले, पतीचा मेनमानी दृष्टांतासह मुळीच नाही माझा विश्वास, मांडला उपास तिचा. जैसी दयाची चित्तूर्ती तैसी त्या दया जगस्थिती, स्वये असली अषटप्रवृत्ती इतरसी इतरही दिसती तैशीच. आता माणसाचं कसं आहे, स्वतःवरून तो जगाला ओळखत असतो. आपण वाईट तर त्याला सगळं जगच वाईट दिसतं. जैसी दयाची चित्तवृत्ती तैसीच तया जगस्थिती, स्वय असल्या षट प्रकृती इतरही दिसते तैसेच. जरी असले देवाचे म्हणे माझ्याच पैसा घ्यावा काढून, मी काय दुरवतो तुझपासून, तुझे स्वप्ने का गेला. हे बघ म्हणले, देवाच्या मनामध्ये माझेच पैसे परमेश्वरी कार्याला उपयोगी पडावे असं वाटत असतं तर देव माझ्या स्वप्नात आले असते ना, तुझ्या स्वप्नात कशाला आले. तुलाच का हा दृष्टांत झाला, मलाच का तो देवे न दिला म्हणून येणावर समजला, याचा न समजला मजवावं. हां, देवाला पैसे माझ्याकडे होते, तुझ्याकडे कुठे पैसे आहेत. त्याला जर माझेच पैसे पाहिजे होते तर देवाने मला दृष्टांत द्यायला पाहिजे होता. असावे हे खोटे स्वप्न, अथवा असेल ईश्वरी यत्न, नवरा बायको व्हावी उत्पन्न दुही एकंदर ईश्वर. एक तर म्हणले स्वप्न खोटं असेल, नाहीतर आपल्या नवरा बायकोत भांडण लावण्यासाठी स्वप्न पडलं असेल. जीर्णोद्धाराचे कामे सहाय्य माझे आहे का कमी, महिन्या सोतोरी कामे थली आम्ही भरलेली. बरं, जीर्णोद्धाराला काय म्हणजे मदत होत नाही का. लोकांनी आणून दिलेले पैसे मी खर्च करतोच की म्हणाले. लोक आणते रक्कम सारी दिसते खरे, हे बाह्यातकारी जमा खर्चाची पद्धती व्यापारी नुकसानकारी मजबो. लोकांनाही नाही अवगत कळावे कसे ते तुझं व्रत, तेव्हा हा जो तुझा दृष्टांत येईना यथार्थ मानावे. हिशोब मी लिहितोय, त्यात काय कमी जास्ती पडते ते माझं मला माहीत आहे म्हणाले. लोकांनाही कळत नाही. खरा मानता येईल होईल फसगत, निद्राभंगे पडती दृष्टांत, ते काय कोणी माने यथार्थ धनिके हा सिद्धांत ठरवला. अगं म्हणाले, खरंच नीट झोप झाली नाही तर स्वप्न पडतात, ते कशाला मनावर घेते म्हणाले. ऐकून बाईल बसे निवांत, पती पुढे ती निरुद्र होता, अरे पैसा जरी लोक जमित संतोष क्वचितची. आता त्या बायकोचं नवऱ्यापुढे काही चाललं नाही, ती गप्प बसते. लोक जरी पैसे देत असले तर काही वेळेला असंतोषाने द्यायचे. असंतोषाने याचा अर्थ काय की त्या माणसाची इच्छा आहे मला 51 रुपये द्यायचे आणि गावकरी म्हणायला नाही नाही 51 मध्ये भागणार नाही, प्रत्येकाने 500-500 रुपये काढायला पाहिजे, तर तो मनुष्य देईल पण मनापासून देणार नाही, अनविलिंगली देईल.
पैसा जरी लोक जमवीत, संतोषे ते क्वचितची. प्रेमे विण भिडे भाडे पडताग्र अथवा साकडे. जे दिले ते देवा नावडे, थोडेचे गोडीचे थोडेही बहुमोल. प्रेमाशिवाय कुणाच्या भीड भाडेने दिलेले पैसे देवाला आवडत नाही. काय विचार करतात? आता समजा व्यापाऱ्याकडे गेला, कोण गेला? इन्कम टॅक्स अधिकारी गेला, सेल टॅक्स अधिकारी गेला. तो म्हटला मला असं मंदिर बांधायचं, तुम्ही मदत करा. आता तो व्यापारी देवाला द्यायचं म्हणून देत नाही, त्या सेल टॅक्सच्या ऑफिसरला घाबरून देतो, त्या इन्कम टॅक्सच्या ऑफिसरला घाबरून देतो. नको बाबा, याने आपल्याला कुठे त्रास दिला तर काय करा, घे पैसे. म्हणजे त्याला मनापासून द्यायचं आहे असं नाही आहे, पण तो कुणाच्या तर भिडे खातर देतो. परमात्मा म्हणतो तुम्ही दिलेल्या, मनापासून दिलेला 1 रुपया सुद्धा मला प्रेमाचा आहे, आणि तुम्ही भिडे खातर किंवा कुणाला घाबरून मला जर पैसे 1 लाख रुपये दिले तरी ते काही कामाचे नाही. प्रेमाने दिलेला रुपया महत्वाचा आहे. प्रेमे विण भीडभाडे पडता आग्रह अथवा साकडे. जे दिले ते देवा नावडे, गोडीचे थोडे बहुमोल. जैसा जैसा पैसा जमत, कामही तैसे तैसे होतं. पैसा तकता कामही तकता, ऐसे ते दिरंगत चालले. बरं, पैसे जमतील तसं काम व्हायचं. पैसे जमा व्हायला वेळ लागला की कामाला वेळ लागायचा. म्हणजे मंदिराचं काम चाललंय, पण पैसे आले की थोडं भरपूर व्हायचं. पैशाची आवक कमी झाली की काम थांबायचं. आता पुढे काय झालं ते आपण उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सौख्यदातार जीवा. चरण रजत अवधासा विसावा, भक्ता विसावा. आरती साई बाबा गारुनिया नंग, स्वस्वरूपी राहे रंग. मुमुक्षु जन दावी निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग. आरती साई बाबा. जया मनी जैसा भाव, दया तैसा अनुभव. दाविसी दया घन, ऐसी तुझी ही माव, तुझी ही माव. आरती साई बाबा. तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा. घाद तव करणी मार्ग दाविसी अनाथा, दाविसी अनाथा. आरती साई बाबा. कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार. अवतीर्ण झाला स्वामी दत्त दिगंबर, दत्त दिगंबर. आरती साई बाबा. 8 दिसा गुरुवारी भक्त करीती वारी. प्रभुपद पाहावया भव भय निवारी, भय निवारी. आरती साई बाबा. माझा निज द्रव्य ठेवा, तव चरण रज सेवा. मागणी हेची आता तुम्हा देवा
देवाधिदेव आरती साई बाबा. इच्छेत दिन चातक निर्मल तोय निज सुख पाजावे माधव संभर अपोली भाक आरती साई बाबा. आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरणार जात द्यावा द्या चरणार जातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा. बालिंग लोटांगणा वंदीन चरणा डोळ्याने पाहणे रूप तुझे प्रेमे रंजनानंद पूजन भावे त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव सर्व मम देव देव कायेन वाचा मनेन्द्रियैर्वा अच्युतं केशवं राम नारायणं जानकी नायकं रामचन्द्रं हरे हरे राम 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 हरे 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 राम साईनाथ महाराज की जय.